एक, गाईचे दूध फाटल्यानंतर त्यातून निघालेलं पाणी टाकून देऊ नका. उलट त्या पाण्याचा वापर चपाती किंवा पराठे यांची कणिक मळताना करा. यामुळे चपाती पराठी जास्त टेस्टी आणि मऊ होतील. 2. भज्यांचे पीठ बनवताना त्यात थोडे तांदळाचे पीठ टाका. त्यामुळे भजी अधिक कुरकुरीत होतील. 3. जुना किंवा शिळा ब्रेड बारीक करून हवाबंद डब्यात ठेवा. नंतर त्याचा उपयोग कटलेट किंवा कबाब बनवण्यासाठी करता येईल. यामुळे कबाब तुटणार नाहीत आणि स्वादिष्ट देखील बनतील. 4. कोणताही गोड पदार्थ बनवताना त्यात चिमूटभर मीठ टाका. चव आणखी छान होईल. 5. भात शिजवताना त्यात 1 चमचा तूप किंवा लिंबाचे रसाचे काही थेंब टाका. त्यामुळे तांदूळ फुलून पूर्ण भात पांढरा होईल. ग्रेव्हीची चव वाढवण्यासाठी कांदे तळताना अर्धा चमचा साखर घाला. साखर होईल आणि ग्रेव्हीला चांगला रंग आणि चव देईल. 7. पुरी लाटून घ्या आणि तळण्यापूर्वी 10 मिनिटे फ्रीजमध्ये ठेवा, जेणेकरून तळताना जास्त तेल शोषून घेणार नाही. 8. हलव्यासाठी रवा भाजताना त्यात अर्धा चमचा बेसन टाका. हलव्याची चव दुप्पट होईल. 9. परफेक्ट फ्रेंच बटाटे कापून घ्या आणि पाण्यात 2 ते 3 मिनिटे उकळा. त्यांना काढून किचन रुमाल किंवा टिश्यू पेपरवर पसरवा, जेणेकरून त्यांचे सर्व पाणी सुकून जाईल. आता ते काप कॉर्नफ्लॉवरमध्ये मिक्स करा आणि झिपलॉक कंटेनरमध्ये बंद करून फ्रीजमध्ये ठेवा. गरज पडल्यास बाहेर काढून लगेच तळून घ्या. 10. प्लेनमध्ये हिरवी चटणी किंवा टोमॅटो चिली सॉस किंवा बारीक चिरलेली कोथिंबीर, पुदिना मिक्स करून नवीन चवीनुसार डिप तयार करा किंवा स्प्रेड तयार करा. 11. लसणाच्या 10-12 पाकळ्या बारीक चिरून 1 चमचे तेलात सोनेरी तपकिरी होईपर्यंत तळा. त्यातील पाणी पिळून काढलेले दही, मीठ, चिली फ्लेक्स, बारीक चिरलेली कोथिंबीर मिसळा व तुमचे हेल्दी टेस्टी सँडविच स्प्रेड आणि डिप तयार आहे. 12. जर ग्रेव्हीमध्ये तेल तूप जास्त असेल तर फ्रीज किंवा फ्रीजरमध्ये थोडा वेळ ठेवा. जर तरंगणारे तेल स्थिर होईल आणि आपण सहजपणे काढून टाकू शकता. नंतर सर्व करण्यापूर्वी तुमची डिश पुन्हा गरम करा. 13. जर भेंडी प्रत्येक वेळी चिकट झाली असेल तर ती शिजवताना त्यात काही थेंब लिंबाचा रस टाका. त्याचा चिकटपणा निघून जाईल. या व्यतिरिक्त तुम्ही भेंडी शिजवताना 1 चमचा भाजलेले बेसन देखील त्यात घालू शकता. यामुळे चिकटपणा दूर होईल. भेंडी देखील कुरकुरीत होईल. 14. झटपट लिंबू पाणी बनवण्यासाठी 1 कप पाण्यात 2 कप साखर विरघळवून त्यात 4-5 घाला. हे मिश्रण बर्फामध्ये ट्रेमध्ये ठेवा आणि गोठवा. जेव्हा तुम्हाला लिंबू पाणी किंवा शिकंजी बनवायचे असेल तेव्हा ग्लासमध्ये याचे 2 चौकोनी तुकडे टाका. चवीनुसार मीठ घाला आणि तुमच्या आवडीनुसार थंडगार सोडा किंवा पाणी घाला. मिक्स करा. याच्या मदतीने तुम्हाला तुमच्या ड्रिंकमध्ये वेगळा बर्फ घालण्याची गरज नाही आणि बर्फ घातल्यानंतर जे सरबत फिके पडू लागते तो त्रास होणार नाही. 15. कोणत्याही प्रकारची क्रीमी आणि भरपूर ग्रेव्ही असलेली डिश बनवण्यासाठी कांदा, टोमॅटो, आले, लसूण यांचे काजूचे तुकडे 5 ते 6 मिनिटे उकळा. टोमॅटोची साल काढून टाकल्यानंतर सर्व काही एकत्र बारीक करून चाळून घ्या. जर तुम्ही या बेस सॉस किंवा पेस्टची तुम्ही ग्रेव्ही बनवली तर तुम्हाला खूप समृद्ध आणि मलईदार ग्रेव्ही मिळेल. 16. आमलेट बनवण्यासाठी अंडी फेटताना त्यात 2 चमचे दूध घाला. यामुळे आमलेट मऊ आणि फ्लफी होईल. 17. मलईमधून जास्तीत जास्त तूप काढण्यासाठी त्यात बर्फ घालून मिक्सरमध्ये हलवा. यामुळे सर्व लोणी वेगळे होऊन वर येईल आणि मठ्ठा तळाशी राहील. याचा वापर तुम्ही कढी किंवा रवा इडलीचे बॅटर बनवण्यासाठी करू शकता. 18. झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा. तळून घ्या. 19. अंड्याशिवाय मऊ आणि फ्लफी केक बनवण्यासाठी पिकलेले केळे आणि दही घालून केकचे बॅटर बनवा. 20. भोपळ्याचा कोफ्ता किंवा हलवा बनवण्यासाठी पीठ किसून झाल्यावर बाहेर पडणाऱ्या पाण्याने ते मळून घ्या. यामुळे पराठे मऊ आणि चविष्ट तर होतीलच, शिवाय आरोग्यदायीही होतील.